परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ तत्प्रविश्य महमाचमिमान्तसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यं सहस्रचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्रपरमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सत्यो मृत्युवरुध्यते पृथिवीः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्। अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं रसिकमधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वदनं मधुरं वरितं मधुरं पानकी जय। श्रीमद्भागवत भगवान की जय। अनंत कोटी वंदनाय उत्तम परमपिता परमात्मा श्री गोपाल कृष्ण भगवानाच्या आशीर्वादाने आणि या भारतभूमीची ग्रामदेवता आदिशक्ती जगदंबेचे स्वरूप असलेली देवी धन्वंतरी मातेच्या आशीर्वादाने या ऐश्वर्य ब्रह्माच्या व्यंकटेश बालाजी मंदिरामध्ये अशा या पावन पुण्यस्थळावर आपण आजपासून 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं चिंतन करणार आहोत, श्रवण करणार आहोत. आणि ही कथा ही श्रीमद भागवत कथा श्रीवत्स म्हणून मिरजगावकर यांनी अतिशय श्रद्धा आणि भक्तिभावाने आयोजित केलेली आहे. आणि या कथेचा आपण सर्वांनी अतिशय श्रद्धा भक्तीने लाभ घ्यायचा आहे. कारण पण या कथेला सुरुवात करण्याअगोदर मी पुन्हा एकदा श्री गोपाल कृष्ण भगवंताच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर माझे सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि त्यानंतर माझे वैकुंठवासी सासरे ज्यांचा माझ्यावर काही आशीर्वाद असतो त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन त्यानंतर माझे जन्मदाते माता पिता आई ज्यांनी मला चांगले संस्कार घडवून भक्ती मार्गाला लावलं त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेते. आणि सर्वात शेवटी ज्यांनी फक्त संसारातच नाही तर अध्यात्मात सुद्धा आध्यात्मिक मार्गात सुद्धा माझी कायम साथ दिली ते माझे पती परमेश्वर त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. कारण तेही माझ्यासाठी गुरुतुल्यच आहेत. आणि सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी कथेला सुरुवात करते. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत भगवान की जय. सब संतन की जय. सब भक्तन की जय. भारत माता की जय. Hare Krishna
परमेश्वराला सांगते की मी मूळ आहे, अज्ञानी आहे आणि फक्त तुझा आशीर्वाद असावा, कारण कर्ता करविता तोच आहे परमपिता परमात्मा. आणि त्याच्याच कृपा आशीर्वादानं मी या व्यासपीठावर बसू शकले. त्यामुळे परमेश्वरा तुझा कृपा आशीर्वाद असा जाऊ दे आणि ही कथा अगदी छान व्यवस्थित पार पडते. आजपासून भागवत कथा आणि आजपासूनच पक्ष पंधरवडा म्हणजे पितृपक्ष सुद्धा सुरू होत आहे. आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये याबद्दल संभ्रम शंका होती की याच कालावधीमध्ये अतिशय पुण्य भावना श्रीमद भागवत कथेचं अध्ययन चिंतन कशासाठी करायचं, का करायचं. तर त्याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तींना पितृदोष असेल, ग्रहदोष असेल आणि त्यांच्या घरामध्ये कलहक्लेश म्हणजे ग्रहक्लेश असतील किंवा वास्तुदोष असेल, त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये कालसर्पदोष असतील, अशा सर्व दोषांचं निवारण करण्यासाठी अतिशय रामबाण उपाय व्हायला हरकत नाही. या प्रश्नोत्तरीच्या कालावधीमध्ये म्हणजे पितृपक्ष पक्ष पंधरवड्यामध्ये जर भागवत कथा आयोजित केली तर हे दोष असलेले निघून जातात, नाहीच होतात आणि नसले आपल्या घरामध्ये तरी ते पुन्हा आवश्यक आपल्याला लागत नाही. त्यामुळं या कालावधीमध्ये आवर्जून भागवत कथा अध्ययन करावे, आयोजन करावं आणि त्याचे श्रद्धा आणि भक्तीने श्रवण करावं असं शास्त्रामध्ये याचं महत्व सांगितलेलं आहे. आता शास्त्रकार असं सांगतात की ज्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन होतं तिथं 33 कोटी देवता, साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि जगातले 66 अरब तीर्थ हे सुद्धा उपस्थित असतात. सर्व नद्या, पर्वत गुप्तरूपाने सर्व या कथेसाठी उपस्थित झालेले असतात. आणि त्यामुळे आपण सर्व भाविक भक्तांनी भगवंतावर विश्वास ठेवून या कथेचं चिंतन केलं पाहिजे. शास्त्रात सांगतं की पुनर्वित्तम पुनर्विक्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः. म्हणजे अर्थात पुनर्वित्तम म्हणजे धन संपत्ती ऐश्वर्य. एखाद्या व्यक्तीचं धन संपत्ती ऐश्वर्य हे जर लुप्त झालं, नष्ट झालं तर तो पुन्हा ते कमवू शकतो, मिळवू शकतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा मित्र जर त्यानं गमावला, पुनर्मित्र म्हणजे एखाद्याचा मित्र गमावला तर तो सुद्धा त्याला दुसरा मित्र प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर पुनर्भार्या म्हणजे एखाद्याची पत्नी, एखाद्या व्यक्तीनं त्याची पत्नी जर गमावली तर ती सुद्धा दुसरा विवाह करून त्याला प्राप्त होऊ शकते. परंतु न शरीरं पुन्हा पुन्हा म्हणजे हा नश्वर देह, हे नश्वर शरीर एकदा नष्ट झालं तर ते मात्र पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळं आपण आपल्याला हा मानवी देह कशासाठी मिळालेला आहे याचं महत्व जाणून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. म्हणून श्रीमद भागवत कथेमध्ये याचे अनेक उदाहरणं आपल्याला सांगितलेले आहेत की ज्यामुळं भागवत कथेच्या एका शब्दामुळं आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतं. या ग्रंथामध्ये एकही शब्द असा नाही की जो आपलं कल्याण करणार नाही. चालत फिरत जरी एखादा शब्द जरी आपल्या कानावर पडला आणि आपल्या तो हृदयाला भिडला तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून सांगतात न शरीरं पुन्हा पुन्हा. म्हणून हा देह आहे तोपर्यंत आपण भगवत चिंतन केलं पाहिजे. आणि आजकाल तर घराघरातील प्रत्येक लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला ही गोष्ट माहितीये की 84 लक्ष योनी भोगून आपण या मनुष्य जन्माला येतो. प्रत्येकाला माहिती. पण मला सांगा, आपल्याला सगळ्याला माहित असून सुद्धा की 84 लक्ष योनी भोगून आपण हा
नाही कळत. मग त्याचं कारण काय? तर आपल्याला या गोष्टीचं गांभीर्यच माहित नाही की 84 लक्ष म्हणजे नेमकं काय होतं. 84 लक्ष योनी भोगून आपण जन्माला येतो हे खरंय, पण त्या योनीमध्ये किती काळ आपल्याला घालवावा लागतो आणि किती त्रास आपल्याला सहन करावा लागतो हे आपल्याला जर माहित झालं तर कदाचित आपल्याला या विषयावरचं गांभीर्य लक्षात येईल. मी कदाचित असं का म्हणलं, कारण जगामधल्या बऱ्याच लोकांना या सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण तरी सुद्धा ते आपल्या जीवनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि मग काय होतं, आपल्याच कर्मामुळे दुःखमय जीवन जगतात आणि मग पुन्हा माझ्यासोबत असं काय झालं म्हणून विचार करत बसतात. तर आपल्या डोळ्यावर अहंकार आणि दंभाची पट्टी चढवून जे लोक जगतात त्यांना याचं महत्व कधीच कळत नाही. पण हे महत्व कळण्यासाठी ही पुराण, ही शास्त्र, हे ग्रंथ आपल्यासाठी भगवंतानं करून ठेवलेले आहे, शास्त्रकारांनी लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे याचा आपण कायम लाभ घेतला पाहिजे. आपण असं मनात आणलंच नाही पाहिजे की अनेक वेळा मी कथा ऐकली, अनेक वेळा तो ग्रंथ वाचला, अनेक वेळा आम्ही मंदिरात गेलो, आम्ही भरपूर चिंतन केलं. आपण अख्खं आयुष्य संपेपर्यंत, आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास संपेपर्यंत परमेश्वराचं चिंतन करणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि आपण जन्माला त्यांच्यासाठीच आलेलो. आपण जगतोय ते त्यांना आपल्याला जन्म दिला म्हणून, पण त्याने जन्म कशाला दिलाय तर भगवत चिंतन करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, याच्यासाठी आपल्याला हा जन्म दिलेला आहे. आणि ही गोष्ट लक्षात घेण्यासाठी, त्याचं गांभीर्य लक्षात घेण्यासाठी शास्त्रामध्ये इतके काही उदाहरण दिलेले आहेत. ते जर आपण लक्ष देऊन ऐकले तर नक्कीच थोडा तरी का होईना आपल्या मनामध्ये परिवर्तन होतं. तर शास्त्रामध्ये असं सांगितलंय की 20 लाख वेळा आपल्याला वृक्ष योनीला जावं लागतं. आता वृक्ष म्हणल्यावर आपण पाहतो किती त्रास, किती हाल असतात त्यांचे. आपण तर त्यांना सजीवाकडे विश्वास समजत नाही, कारण दूध, वारा, पाऊस, गारा, विजा, अहो कित्येक वेळा तर आपल्यासारख्यांचे दगड सुद्धा त्यांना सोसावे लागतात. एवढंच नाही तर कुऱ्हाडीचे बार सुद्धा सोसावे लागतात. आणि अशा त्या वृक्षांच्या योनीला आपल्याला किती वेळा 20 लाख वेळा जावं लागतं. आणि त्यानंतर आपल्याला काय 9 लाख वेळा जलचर प्राणी म्हणून जन्माला यावं लागतं. आता जलचर प्राणी आपण पाहतो, मगरी, मासे आणि पाण्यामध्ये असे कित्येक कीटक जे आपल्या डोळ्याला दिसत सुद्धा नाही, त्यांना जो त्रास भोगावा लागतो तो आपल्याला भोगावा लागतो. 9 लाख वेळा आपल्याला त्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. त्यानंतर 10 लाख वेळा आपल्याला पक्ष्याच्या जन्माला जावं लागतं, पक्ष्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. आता पक्षी म्हणले की आपल्याला काय वाटतं, किती छान, पक्ष्याचं जीवन म्हणजे किती छान, आकाशात उडतो, भरारी घेतो. पण त्या पक्ष्याचं जीवन सुद्धा किती खडतर आहे त्या जगणाऱ्यालाच माहिती. कारण कधी कुणाच्या पद्धतीचा शिकार होईल आणि कधी कुणाच्या मुखाचा ग्रास होईल हे त्याचं त्याला सुद्धा माहिती नसतं. म्हणून पशु, पक्षी, जलचर प्राणी आणि त्यानंतर 11 लाख वेळा आपल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांच्या योनीमध्ये जावं लागतं. 11 लाख वेळा सरपटणारे प्राणी, साप, अजगर, त्यांच्यासारखे असे प्राणी ज्यांना अनेक कष्ट सहन करावे लागतात. आणि त्यानंतर आपल्याला 30 लाख वेळा पशु आणि पिशाच्य योनीमध्ये जावं लागतं. आणि या सगळ्या योनी भोगून, हे सगळे त्रास भोगून मग आपण काय मनुष्य जन्माला येतो. मग मनुष्य जन्म परमेश्वराने कशासाठी दिला आहे तर तुम्ही भगवत प्राप्ती करून घ्या, भगवत चिंतन करा आणि हे नको, हे भोग नको, हा त्रास नको, याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला परमेश्वराने हा मानवी जन्म दिलाय. आणि या जन्मात येऊन सुद्धा जर आपण काहीच केलं नाही तर पुन्हा तेच कुठल्या तरी योनीमध्ये यायचं, भोग भोगायचे आणि निघून जायचं, त्याला काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळं माणसानं आपल्या या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. आता आज कथेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी शास्त्रकार आपल्या मुद्द्यांना असं सांगतात की श्रोत्यांना कथेचं महात्म्य अगोदर सांगावं, म्हणजे महत्व. कारण कसं असतं तर महत्व सांगितलं तरच त्याच्याबद्दल गोडी निर्माण होते.
वाजता आपल्याला आजपासून यायचंय, तर मग त्याच्यामध्ये आपला काय फायदा आहे हे कळल्याशिवाय आपल्याला त्याची गोडीही लागणार नाही. त्याच्यामुळे शास्त्रकारांनी अशी सोय करून ठेवलेली आहे की अगोदर सर्वांना महात्म्य सांगा आणि हे महात्म्य पद्मपुराणातील उत्तराखंडातून 6 अध्यायामध्ये घेतले. शास्त्रात सांगतो जन्मांतरी भवेत पुण्य श्रीमद भागवतम लभेत, म्हणजे अनेक जन्माचे पुण्य जेव्हा एकवटून येते तेव्हा श्रीमद भागवताची आपल्याला प्राप्ती होते. कथा श्रवण करण्याचा योग येण्यासाठी सुद्धा अनेक जन्माचं पुण्य आपल्याला लाभावं लागतं. आणि त्यानंतर कथा काय करते तर कथा मुक्त करते, कथा शुद्ध करते आणि कथा दोषातून उद्धरून नेते आणि कथा पापांचा नाश करते. अशा या श्रीमद भागवत कथेचं महात्म्य आपण ऐकणार आहोत. जाढ्यं भवति शिष्यति सत्यम, म्हणजे अर्थात आणि आपल्या बुद्धीला आलेलं जडत्व, चढलेला गंज नाहीसा करते. एवढेच नाही तर कथा मानसिक विकृती सुद्धा नष्ट करते. म्हणजे कथेमुळे फक्त आध्यात्मिकच उन्नती होते असं नाही, तर मानसिक उन्नती सुद्धा कथेमुळे होते. आणि कथा ही अंतःकरण शुद्ध करते. त्याचबरोबर कथा स्वभावाची निर्मिती करते, म्हणजे आपल्या मनामध्ये सतत विवेक बुद्धी जागृत करते आणि आपल्याला कमलपुष्पासारखं जगायला शिकवते. आता कमलपुष्प कसं असतं पाहत नाही, घाण पाण्यामध्ये राहून सुद्धा, घाणीमध्ये राहून सुद्धा त्याला एक किंचितही त्याचा घाणीचा लवलेश नसतो. आणि आपल्याला या संसार सागरामध्ये, या भवसागरामध्ये त्याचा लवलेशही न लागता अलिप्त कसं राहायचं, कसं जगायचं हे कथा आपल्याला शिकवते. त्यामुळं सर्व शास्त्राचे पीयूष, सर्व वेदैक सत्तर, सर्व सिद्धांत रत्नाट्यम, सर्व लोकैक अधिपद, सर्व भागवत प्राण, श्रीमद भागवत प्रभो कलिबंधो विदारित्यम श्रीकृष्ण परिवर्तितः, म्हणजे सर्व शास्त्राचे पीयूष श्रीमद भागवत कथा ही व्यासांनी सर्व समुद्रासारख्या शास्त्रांमधून मंथन करून काढलेले आहे. सर्व शास्त्र, पुराण, वेद या सर्वांचं मंथन करून व्यास महर्षींनी हा भागवत ग्रंथ आपल्यासाठी तयार केला आणि म्हणून तो आपल्याला अमृतत्व देणार आहे. शास्त्रकार सांगतात की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, मग का असं म्हणतात भगवान शास्त्रकार, म्हणजे हा ग्रंथ नुसता ग्रंथ नाही का, हा साक्षात श्रीकृष्णाची वाग्मयी मूर्ती आहे. मग त्याचं काय कारण आहे तर तेने वाग्मयी मूर्ती ही प्रत्यक्ष वर्तते हरिही, म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णानं सांगितलेले. काय सांगितलेले तर पहा, जेव्हा महाभारताचं युद्ध झालं, म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि अर्थातच सत्याचा म्हणजे पांडवांचा विजय झाला आणि मग पांडवांचा विजय झाल्यावर युधिष्ठिराला भगवंतानं गादीवर बसवलं, धर्माची स्थापना केली आणि अवतार दिला तो निजधामाला निघाले. मग आता निजधामाला भगवान अवतार दिला कधी धारण करतात तर जेव्हा धर्माला ग्रास येते, सगळीकडे अधर्म पसरतो, हिंसा, अत्याचार, व्यभिचार वाढतो, अशा वेळी भगवान अवतार दिला धारण करतात आणि जेव्हा धर्माची स्थापना करून त्यांची कार्यपूर्ती होते तेव्हा ते आपली अवतार देण्याचा तो निजधामाला जातात. तसं त्यांनी भगवद्गीतेमध्ये पण सांगून ठेवलेले आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. मग अशा प्रकारे भगवान धर्माची स्थापना करून निजधामाला निघाले. तेव्हा उद्धवाने भगवंताला प्रश्न विचारला, म्हणे भगवान आता कलियुगाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही अवतार घेण्यास संभव निजधामाला जातात, मग तुम्ही निजधामाला गेल्यावर तुमच्या या भक्तांचं या कलियुगापासून कोण रक्षण करणार? या कलियुगापासून, या घोर कलियुगाच्या प्रादुर्भावापासून तुमच्या या भक्तांचं रक्षण कोण करणार? तुम्ही असे का जातात? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा तू चिंता करू नको, मी जरी आता निजधामाला जात असलो तरी सुद्धा मी कायम माझ्या भक्तांच्या सानिध्यातच राहणार आहे. मग उद्धव म्हणाले, ते कसं बरं? तर म्हणे श्रीमद भागवत ग्रंथाच्या रूपानं मी कायम भक्तांच्या सानिध्यात राहणार आहे आणि जे भक्त
श्रद्धा आणि भक्तिभावाने कथा श्रवण करतील, चिंतन करतील, त्यांचं मी नित्य नेहमी कल्याण करणार आहे असं साक्षात भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला सांगितलं. म्हणून शास्त्रकार असं म्हणतात की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण असं ते श्रीमद भागवत कथा आणि हा भागवत ग्रंथ. छोटस भजन ठेवा तुमच्या टाळ्या आणि टाळची साथ आणि माझा आवाज. हे गोपाल कृष्ण राधे गोविंद गोविंद, हे गोपाल कृष्ण राधे गोविंद गोविंद, हे गोविंद हे गोविंद हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद.
आत्मा मिळत नाही. आत्मा हा अमर असतो आणि तो काय होतो, परमात्म्यामध्ये विलीन होतो. म्हणून त्याला चित्त असं म्हणतात. चित्त म्हणजे प्रकाश, चित्त म्हणजे आत्मा आणि आनंद. आता सगळ्यात महत्त्वाचं आनंदाची व्याख्या आपण काय करतो. आनंद म्हणजे आपल्याला वाटतं सुख म्हणजे आनंद, पण सुख आणि आनंद ह्या अतिशय भिन्न गोष्टी आहेत. कारण सुखाला विरुद्ध दुःख आहे, पण आनंदाला विरुद्ध काही आहे का? नाही, आनंदाला विरुद्ध काहीच नाही. मग आता आनंद हा समाधानातून निर्माण होतो आणि सुख हे कशातून होतं, क्षणिक सुख असतं, ते दुसऱ्यातून निर्माण होतं, दुसऱ्यातून आपल्याला मिळतं. कसं तर आनंद कधी तेव्हा प्राप्त होतो जेव्हा आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये भगवंताची स्थापना झाली असते, तेव्हा आपल्याला समाधानयुक्त आनंद प्राप्त होतो, जो चिरकाळ टिकणारा असतो. परंतु जे सुख असतं ते क्षणिक सुख असतं, जे आपल्याला क्षणिक आनंद देणार असतं. आता त्याचं एक आपण उदाहरण बघू. आता कसं असतं पहा, आपल्याला जर आपल्या पतीनं अगदी छान सुंदर साडी आहे तर मग आपल्याला किती आनंद होतो. अगदी आनंदाच्या उठ्या फुटायला लागतात. आपल्याला वाटतं माझ्यासाठी साडी आली, ती साडी पटकन तयार करून आपण ती घालून सगळ्यांना जेव्हा दाखवतो आणि दाखवल्या सगळ्यांनी जेव्हा आपलं कौतुक केलं की आपल्याला मग आनंदच आनंद होतो. आणि गंमत काय होते, आता 100 ग्रामाने आपण कौतुक केलं पण त्याची एखादी जर बनली की काय एवढी काही विशेष नाही, जरा महागच वाटेल, थोडा कलर जरा चांगला असता तर अजून छान दिसले असते, मी त्यापेक्षा थोडी अजून चांगली आहे, कमी किमतीत आली, असं म्हणलं की काय होतं, त्या आनंद आपल्या दुःखामध्ये बदलतो. मग आपल्याला लगेच बघा आनंद काय होतो, कमी व्हायला लागतो. आणि त्याचबरोबर अजून काय होतं, आता ही साडी घालून आपण 4 दिवस फिरलो वगैरे, 4 दिवसांनी काय होतं आपल्याला, आता ही साडी नको, आता नवीनची अपेक्षा होते. म्हणजे यातला आनंद नाहीच झाला आणि नवीनची आपल्याला अपेक्षा सुरू झाली. म्हणजे हे काय क्षणिक सुख आहे, हे शाश्वत आहे का? नाही. मग आनंद याला म्हणत नाही. आनंद कशातून प्राप्त होतो, समाधानातून प्राप्त होतो, जो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत असतो. तो चिरकाल टिकणारा आनंद म्हणजे परमानंद. आणि तो परमानंद आपल्याला कधी प्राप्त होतो, जेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये भगवंताची स्थापना झालेली असते. असा सच्चित आनंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण. आणि तापत्रय विनाशाय. तापत्रय म्हणजे काय? आपल्या या मानवी देहाला, मानवी जीवनाला तीन प्रकारचे ताप लागलेले असतात. दैहिक, दैविक आणि भौतिक. आता दैहिक ताप म्हणजे काय, तर शारीरिक व्याधी. आणि दैविक ताप म्हणजे काय, तर भाग्यातून आपल्या कर्मातून आलेल्या त्रास म्हणजे ते दैविक ताप. आणि भौतिक ताप म्हणजे काय, तर सांसारिक ताप, जे आपल्याला संसारामध्ये जे दुःख उत्पन्न होतं ते म्हणजे भौतिक ताप. अशा या तीनही तापांपासून आपल्याला जो मुक्त करतो तो भगवान श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणजे श्री म्हणजे काय, तर श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे राधाराणी आणि श्री म्हणजे अशी सर्व शुभ तत्व. आणि मद म्हणजे काय, युक्त, म्हणजे अशा सर्व शुभ तत्वांनी युक्त असलेल्या सच्चिदानंद स्वरूप भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. हा या श्लोकाचा अर्थ. आणि यानंतर आपण दुसरा नमस्कार कोणाला करतो, तर भागवत ग्रंथाचे, श्रीमद भागवताचे श्रेष्ठ वक्ता श्री शुकाचार्य मुनी यांना आपण दुसरा नमस्कार करतो. का बरं श्रेष्ठ शुकाचार्य असं का म्हणले त्यांना, तर शुकाचार्य मुनी 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले. काय राहिले बरं आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष? कारण त्यांना या संसाराचा यत्किंचितही लवलेश लागलेला नव्हता. त्यांना या संसारामध्ये गोंधळायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी प्रण केला, 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले आणि साक्षात भगवंतानं जेव्हा आश्वासन दिलं की अरे शिवा तू बाहेर ये, माझी माया तर काही करणार नाही, तेव्हा भगवंताच्या सांगण्यावरून शुकाचार्य आईच्या गर्भातून बाहेर आले. पण तरी ते कसे आले, कापत आले, चित्र कापत भीत आले. कारण त्यांना काय वाटत होतं, त्यांचा भगवंतावर विश्वास होता, पण भगवंताच्या मायेवर त्यांचा विश्वास नव्हता. कारण भगवान श्रीकृष्ण स्वतःच म्हणत होते की मम माया दुरंधेया, माझी माया कधी कुणावर घाला घालेल हे सांगता येत नाही.
केले आणि अशा या श्रेष्ठ वक्त्याला आपण दुसरा नमस्कार करतो. यं प्रव्रजन्तं वेदं वेदकृत्यं द्वैपायनो विरगाकराजुगाव पुत्रेति तन्मयतया काभिनेदु संसर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. यं प्रव्रजन्तं वेदं वेदकृत्यं द्वैपायनो विरगाकराजुगाव पुत्रेति तन्मयतया काभिनेदु संसर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. अशा या महान श्लोकांना नमस्कार करून आपण आता कथेकडे वळणार आहोत. बोलिये श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत भगवान की जय. शास्त्राने कथेचे काही नियम सांगितलेले आहेत. कारण नियम पद्धतीनं जर आपण कथा श्रवण केली तर त्याचा पुण्यफळ आपल्याला अजूनच चांगल्या पद्धतीने लाभतं, त्याचा लाभ होतो. पहिलं म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की एवढा मोठा ग्रंथ 58,000 श्लोक 335 अध्याय 12 स्कंध हा एवढा मोठा ग्रंथ फक्त 7 दिवसाची कथा कशामुळे करतात. तर त्याचं कारण असं आहे की या कलियुगामध्ये आपल्याला हे जे शास्त्राने सांगितलेले नियम आहेत ते आपल्याला जास्त दिवस जास्त काळ पाळणं होऊ शकत नाही. त्यामुळे पहा शास्त्राने आपली सोय सुद्धा करून ठेवली. फक्त 7 दिवसाची कथा करायला सांगितली, पण 7 दिवसाच्या कथेला यायचं तरी सुद्धा आपला संसार आपल्याला सोडवत नाही. 24 तासामध्ये 3 तास मोजून 3 तास आपल्याला 7 दिवस काढायचे असतात. पण हजारो लाखो गोष्टींचा आपण विचार करतो. शुल्लक गोष्टी ज्यांचा काही अर्थही नसतो त्या गोष्टींचा विचार करून आपण कथेला यायचं टाळतो. पण परमेश्वराची काळजी त्यांनी एवढा मोठा ग्रंथ आपल्यासाठी रचून ठेवला, तोही आपल्याला ऐकता यावा, त्याचा लाभ आपल्याला घेता यावा म्हणून तोही आपल्याला अगदी संक्षिप्त स्वरूपात म्हणजे 7 दिवसात ऐका पण ऐका अशी सोयही करून दिली, तरी सुद्धा आपण हे करू शकत नाही. तर दुसरा नियम आहे कथा ही जागृत अवस्थेत ऐकली पाहिजे. म्हणजे डुलकी घेत झोप घेताना आळस घेऊन कथा ऐकू नये. त्याचं कारण काय आहे तर असं जर थोडं आळसयुक्त झोपीमध्ये कथा ऐकली तर अडचणाच्या योगल्या जातात. त्यामुळं कथा ही जागृत अवस्थेत ऐकली पाहिजे. आणि कथेचं सकाम अनुष्ठान म्हणजे एखादी इच्छा पूर्ती करण्यासाठी जर आपण कथा आयोजित केली असेल किंवा श्रवण करणार असो तर पहिल्या दिवशीपासून ते 7व्या दिवशीपर्यंत एकाच ठिकाणी बसून कथा ऐकावी. ज्या जागेवर तुम्ही आज पहिल्या दिवशी बसलात त्याच जागेवर 7 दिवस कथा बसून ऐकावी असंही शास्त्र सांगतं. आणि कथेला बसताना कथा कोणतीही असो, शिवकथा असो, व्यंकटेश कथा असो किंवा भागवत कथा असो, कोणत्याही कथेला जाताना आपलं आसन सोबत न्यावं. प्रत्येकानं तिथं बसायची सोय जरी असली तरी सुद्धा कथेसाठी आपलं आसन नक्की सोबत ठेवावं. त्याचं कारण एकच आहे की आपल्याला या कथेचं जे पुण्यफळ प्राप्त व्हायचं असतं ते लवकर प्राप्त होतं. आणि त्याच्यामुळं हे सुद्धा नियम आपण पाळायला हवा. त्याचबरोबर 7 दिवस सात्विक जेवण, सात्विक आहार घ्यावा. भक्षण मांसाहार तर सोडाच, पण लसूण, कांदा आणि मसाला हे सुद्धा जेवणामध्ये बंद केलं पाहिजे. कमीत कमी हे 7 दिवस तरी घरामध्ये हे अन्न नाही शिजलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. त्याचबरोबर अल्पोपहार, सात्विक आहार आणि अल्पोपहार. अल्पोपहार कशासाठी सांगितला तर आपल्याला आळस येऊ नये, निद्रा येऊ नये म्हणून अल्पोपहार घ्यावा. आणि या 7 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं. या 7 दिवसांमध्ये कुणाचीही निंदा करू नये आणि अशा सर्व नियमांना पाळून कथा श्रवण करावी. कथेला बसताना आपल्या जागेवरूनच का होईना पण व्यासपीठाला नमस्कार करून बसावा.
आणि अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने भगवंतावर विश्वास ठेवून ही कथा श्रवण करावी. कथा ही कथा वाचकाच्या म्हणजेच व्यासपीठाच्या समोर बसूनच ऐकावी. उंच किंवा व्यासपीठाच्या मागे बसून कथा कधीही श्रवण करू नये आणि कथेमध्ये बसल्यावर काही खाऊ नये. आता आपल्या इथे कोणी खात नाही, आपले सगळे सुज्ञ आहेत, सगळे भक्त खूप वेळा कथा ऐकलेली सगळ्यांनी, तर आम्हाला हे सांगायचं. आणि किमान 7 दिवस तरी कुणाची निंदा द्वेष करू नये, खोटं बोलू नये, घरात वृद्ध व्यक्तींचा अनादर करू नये आणि शरीर आणि मन दोन्हीही पवित्र ठेवावं. आणि त्यामुळे आपल्याला भगवत कृपा अत्यंत लवकर लाभते. आणि कथेला वेळेत हजर राहावं. कथा वाचक व्यासपीठावर विराजमान होण्या अगोदर श्रोत्यांनी कथेला यायला हवं. आणि कथा सुरू झाल्यावर सुद्धा श्रोत्यांनी मध्येच उठून जाऊ नये. प्रसाद ग्रहण करून आरती करून मगच जावं. आणि शेवटी सांगितलंय कथा वाचकाचा अपमान होईल असं बोलू नये आणि कथा वाचकाचा आदर करावा असंही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण कथेकडे वळणार. तर एकदा काय झालं, 88,000 शौनका दिवशी त्राहिमाम म्हणत अतिशय भयभीत अवस्थेमध्ये ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, हे प्रभू, आम्हाला या कलियुगाच्या प्रभावापासून वाचवा. आम्ही खूप त्रस्त झालेलो आहोत. आमचं धार्मिक कार्य बंद पडलेलं आहे आणि सगळीकडे हिंसक प्रवृत्ती वाढलेली आहे, अधर्म वाढलेला आहे आणि आम्हाला भक्ती आणि धार्मिक कार्य, यज्ञ, याग, तप काहीही करता येत नाही. त्यामुळं हे ब्रह्मदेवा, तुम्ही आम्हाला यापासून वाचण्यासाठी काहीतरी करा, काहीतरी मार्ग सुचवा. म्हणून सर्व 88,000 शौनका दिवशी ब्रह्मदेवाकडे गेले. मग ब्रह्मदेव काय म्हणाले, तुम्ही मी एक चक्र सोडतो, त्या चक्राच्या मागे जा. ते चक्र ज्या जागेवर जाऊन थांबेल तिथं तुम्ही थांबा. तिथं तुम्हाला एक असे ज्ञानी महर्षी भेटतील आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथं मिळतील. मग शौनकादिक म्हणाले, ठीक आहे. मग ब्रह्मदेवानी एक चक्र सोडलं आणि ते चक्र एका अरण्यामध्ये जाऊन रुतलं. त्याची निमी त्या चक्राची त्या अरण्यामध्ये जाऊन रुतली आणि ती किती वेळामध्ये गेली, तर अगदी निमिषभरामध्ये. तर निमिष म्हणजे काय, तर आपली पावती लावायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये ते चक्र त्या अरण्यामध्ये जाऊन पोहोचलं आणि त्याची ती निमी त्या अरण्यामध्ये रुतली. म्हणून त्या अरण्याला नैमिषारण्य असं नाव पडलं. आणि मग सर्व शौनका दिवशी तिथं त्या नैमिषारण्यामध्ये भगवत चिंतन करत बसले. आणि मग काही वेळानं तिथं सूत महर्षींचा आगमन झालं आणि त्यांनी मग सर्व शौनका दिवशींची विचारपूस केली. तुम्ही एवढे चिंतित का आहात, तिथं कशामुळे आलात, असं सूत महर्षींनी शौनका दिवशींना विचारलं. तेव्हा सूत महर्षी आल्यावर सर्व शौनका दिवशी त्यांची पाद्यपूजा केली, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना विनंती केली की हे सूत महर्षी, आमचं अज्ञान दूर करून, अज्ञानाचा अंधकार दूर करून तुमचं कोटी सूर्यासारखं तेजस्वी ज्ञान आम्हाला प्रदान करा. अज्ञानभूत विद्वांसो कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथा सारं मम कर्ण सायम. म्हणजे शौनका दिवशी म्हणतात सूत महर्षींना, हे मुनिवर, तुम्ही आम्हाला भगवत प्राप्तीचा असा सोपा उपाय सांगा की जो आम्हाला समजेल, आमच्या कानाला कळेल, रुचेल आणि ज्यामुळे आम्हाला भगवत प्राप्ती करणं सुलभ होईल, मनाला आमच्या मधुर वाटेल असं तुम्ही शास्त्र आम्हाला सांगा, अशी तुम्ही कथा आम्हाला सांगा. मग कारण कसं असतं, कथा ही केवळ कानाने नाही तर मनाने आणि सर्व प्रकारचे काम करून आपण कथा श्रवण केली पाहिजे. तरच ती आपल्याला आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचते आणि अंतःकरणापर्यंत जेव्हा ही कथा पोहोचते
तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण होतं. श्रेयसोड्य भवे श्रेयः पावनानां च पावनं कृष्ण प्राप्तिकरं शाश्वत साधनं तद्वदात्मा. म्हणजे कृष्णाची शाश्वत प्राप्ती करून घेण्यासाठी आपण काय करावं हे ऐकून सुखजी म्हणाले, अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे शौनकादी ऋषींनो. जगत कल्याण हेतू हा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. चिंतामणी लोकसुखम सुरतृत सर्वसंपदा प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. म्हणजे जेव्हा सुत महर्षी आनंदित होऊन म्हणाले की मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, तेव्हा शौनकादी ऋषी अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी सुत महर्षींना हा श्लोक सांगितला. चिंतामणी लोकसुखम सुरतृत सर्वसंपदा प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे की चिंतामणी केवळ स्वर्गसुख देऊ शकतो. कल्पवृक्ष हा आपल्या मनाची इच्छा करून देऊ शकतो. पण तुमच्यासारखे योग्य गुरूंचं सानिध्य लाभलं तर भक्ताला वैकुंठ प्राप्ती होते, असं शौनकादी ऋषी सुत महर्षींना म्हणाले. आणि अशा अतिशय ज्ञानवंत गुरूंचं सानिध्य प्राप्त झाल्यावर आपलं कसं कल्याण होतं, काय होतं हे सांगणारी एक अतिशय सुंदर कथा इथे सांगितली आहे. एका गावामध्ये एक सज्जन गृहस्थ राहत होते. एक व्यक्ती अतिशय सज्जन पुरुष होते. आयुष्यभर त्यांनी सत्कर्म केली, दान धर्म पुण्यकर्म केले आणि सर्व सत्कर्म पुण्यकर्म करून त्यांचं जेव्हा आयुष्य संपलं तेव्हा ते मृत्युमुखी पडले. आणि आयुष्यभर चांगलं कर्म केल्यामुळं, पुण्यकर्म केल्यामुळं, दान धर्म केल्यामुळं त्यांना मृत्यूनंतर स्वर्गामध्ये जागा मिळाली. आणि स्वर्गामध्ये कुठून जागा मिळाली तर ती कल्पवृक्षाखाली जागा मिळाली. मग आता कल्पवृक्षाखाली जागा मिळाली म्हणजे आनंद होता. त्यालाही खूप आनंद झाला. आपण आयुष्यभर केलेल्या पुण्यकर्माचा आपल्याला फळ मिळालं, आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळाली म्हणून तो अतिशय आनंदी होता. मग काय झालं, कल्पवृक्षाखाली गेला आणि तिथे गेल्यावर काही वेळास त्याच्या मनामध्ये काय आलं की अरे आपण आलो तरी कल्पवृक्षाखाली बसलो खरे, पण आपल्याला स्वर्गसुख काय आहे ते कळतच नाही. कारण जसे आलो तसेच आहेत आपण, आपल्या अंगावर जे वस्त्र होते तेच आहेत. जसं राजा महाराजांच्या अंगावर वस्त्र, अलंकार, मुकुट असं सगळं काही असतं, तसं आपल्या अंगावर काहीच नाही. मग आपण स्वर्गात आल्यासारखं आपल्याला वाटतच नाही. मग हे स्वर्गसुख आहे का नाही असं त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. तो विचार करायला लागला की काही असो आपण आलो तरी स्वर्गात, पण आपल्या अंगावर जर मस्तपैकी राजा महाराजांसारखे अलंकार, दागिने, हिरे, मोती, माणी आणि वस्त्र, आभूषण सगळं जर आलं असतं तर किती छान झालं असतं. आणि असा मनामध्ये विचार करता करता त्याच्या शरीरावर सगळे वस्त्र, अलंकार, हिरे, मोती, रत्न सगळं काही उपस्थित झालं, सगळं त्याला झालं. आणि मग काय त्याला एवढा आनंद झाला, आनंदामध्ये नाचायला लागला, बागडायला लागला. आता मी खरंच सर्वसुखी झालो, आता मी सर्वसंपन्न झालो, धनसंपन्न झालो, आता पूर्ण माझं आयुष्याचं कल्याण झालं. कारण मी एवढं पुण्य केलं होतं तर मला सगळ्यात मला सर्व सुख लागलं असं त्याला वाटायला लागलं. पण कसं असतं ना, माणसाचं मन जे चिंती ते वैरी न चिंती. आणि हे कशामुळे झालं होतं, ते कल्पवृक्षाखाली उभं होता म्हणून त्याच्या मनासारखं झालं. आणि आता दुसऱ्याच क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये काय आलं तर अरे बापरे, आपण एवढं सगळं अलंकार, दागिने, वस्त्राभूषण घालून नाचायलो, फिरवायलो, जर 4-5 चोर आले, डाकू आले, त्यांनी मला मारलं, भांडलं, पुन्हा सगळं लुटून नेलं काय करायचं. म्हणून त्याच्या मनामध्ये हा विचार आल्याबरोबर तसंच झालं. कशामुळे कल्पवृक्षाखाली न विचार करता बोलला, जे बोललं ते बरोबर तिथं होतं. मग तसं झालं. अनेक चांगलं डाकू चोरटे आले, सगळं धन संपत्ती घेऊन गेले आणि तो त्याचं नव्हतं झालं. म्हणजे
सानिध्य कसं असतं, आपल्या आईसारखं असतं. आई शिकवते बघा, आपलं लहान बाळ, आपलं लहान मूल एखादं जर समजा आईच्या हातामध्ये एखादी आंबूचीदार वस्तू असली, एखाद्या वेळेस भाजी चिंताना होते आईच्या हातात असली आणि मूल मागायला लागलं, एखाद्या वेळेस गॅसचं लाईटलं किंवा अपायकारक वस्तू जर बाळ मागायचं तर मग आई देते का? देत नाही. कारण तिला माहित असतं की हे त्याच्यासाठी अपायकारक आहे, म्हणून ती त्याला ते देत नाही. तसंच गुरुचरी असतं. गुरु काय करतात, जे आपल्या साधकासाठी योग्य आहे, त्याचं कल्याण करणार आहे, तेच गुरु त्या व्यक्तीला, त्या साधकाला देत असतात. म्हणून अशा योग्य गुरूंचं सानिध्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे असं शास्त्र सांगतं. आणि त्यानंतर महर्षी म्हणतात, श्रीमद्भागवतम शास्त्रम तलपीरेण भाषितम. म्हणजे मी तुम्हाला असं शास्त्र सांगणार आहे की जे तुम्हाला काळरूपी अंतराच्या रूपात न नेता साक्षात भगवंताच्या चरणावर जाईल. तुम्ही साक्षात भगवंताच्या चरणावर जाऊन बसाल असं शास्त्र मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि ते तुम्हाला भगवत प्राप्ती करून देईल. आणि हे शास्त्र देवतांसाठी सुद्धा दुर्लभ आहे असं ते म्हणाले. मग शौनकादी ऋषी म्हणाले, देवतांसाठी सुद्धा दुर्लभ आहे असं कसं, हे कसं शक्य आहे? तर मग महर्षी सांगायला लागले. एकदा काय झालं म्हणे, शुकमुनी परीक्षित राजाला श्रीमद भागवत कथा सांगत होते आणि सर्व देवतांना काय म्हटलं की आता परीक्षित राजा 7 दिवसांनी मरणार आहे आणि शुकाचार्य मुनी त्यांना श्रीमद भागवत कथा सांगणार आहेत, तर मग ही कथा आपण श्रवण करावी आणि परीक्षितीला आपण आपल्या स्वर्गामधलं सुधामृत देऊन अमर करावं असा विचार करून सर्व देवता काय केले, तिथला सुधामृताचा कलश घेऊन शुकाचार्याकडे आणि शुकाचार्यांना म्हणाले, हे मुनिवर तुम्ही काय करा, आता परीक्षित राजाला 7 दिवसात शाप झाल्यामुळे तो मरणार आहे, तर मग तुम्ही त्याला एक सुधामृत देऊन त्याला अमर करा, त्याचं आयुष्य वाढवून द्या आणि त्याला जी कथा तुम्ही सांगणार होता ती कथा आम्हाला सांगा, म्हणजे हे घ्या आणि ते द्या. मग शुकाचार्य मुनी काही बोलायच्या आतच परीक्षित राजा काय म्हणाला की मला सुधामृत पिऊन दीर्घजीवी व्हायचं नाहीये, तर मला कथामृत पिऊन दिव्यजीवी व्हायचंय, म्हणजे मरावे परी कीर्ती उरावे असं मला म्हणायचंय. त्यामुळं मला तुमचं हे सुधामृत नको म्हणे, मला हे कथामृतच पाहिजे. मग हे ऐकून शुकाचार्य मुनींना खूप आनंद झाला आणि शुकाचार्य मुनी सर्व देवतांना शिकले. काय म्हणाले तर, हे देवतांनो, तुम्ही जर श्रद्धा आणि भक्तिभावानं कथा ऐकायला आला असतात तर नक्कीच तुम्हाला मी कथा श्रवण करून दिली असती. पण तुम्ही तर इथं व्यापार करण्याची हेतून आला, म्हणजे हे घ्या आणि ते द्या, इथं व्यवहार चालत नाही, इथं भक्ती आणि विश्वास चालतो, इथं श्रद्धा आणि भक्ती चालते. तुम्ही त्या श्रद्धा आणि भक्तीने जर आला असतात तर नक्कीच मी तुम्हाला कथा सांगितली असती. पण आता मात्र तुम्हाला कथा ऐकता येणार नाही. अभक्तांचा विज्ञाय न ददस कथा म्हणतात. श्रीमद भागवती वार्ता सुराणां दुर्लभम. म्हणजे असंही तुम्ही श्रद्धा आणि भक्तिभावाने श्रोता पूर्वीत कथा ऐकायला आला नाही, त्यामुळे मी तुम्हाला कथा श्रवण करू देणार नाही. मग हे ऐकून सर्व देवता चिडले आणि गेले ब्रह्मदेवाकडे. पण त्या अगोदर सुतमहर्षी काय म्हणतात देवतांना, व सुधा व कथा लोके व काचमा म्हणे महान ब्रह्मरातो विचारले व कदा देवांचा. म्हणजे कहा म्हणजे देवतांनो, कुठं तुमचा काच आणि कुठं तुमचे पारसमणी या दोघांची तुलना कशी होणार, आणि तुम्ही याच्या बदल्यात ते मागायला मला घेऊन आलात असं सांगून देवतांना त्यांनी वापस पाठवलं. आणि मग असे म्हणाले की तेतम भूत्वा सर्व लोकं विशालम जीवे पुण्ये मर्ते लोके विशंती. म्हणजे सुधामृत पिऊन मनुष्य दिनोदिनी तर होऊ शकतो, पण त्याचे पुण्य विषय होतो आणि त्याला या मृत्यू लोकांमध्ये पुन्हा भोग भोगण्यासाठी हिंमत पडावं लागतं. त्यामुळं या दोघांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही असं शुकाचार्य मुनी देवतांना म्हणाले. मग सर्व देवता अतिशय क्रोधित होऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणे, ब्रह्मदेवाला सगळे हकीकत सांगितली, तथापि सुधामृत नाकारलं, अमरत्व नाकारलं, असं आहे तरी काय या भागवत शास्त्रात
आणि त्या तराजूमध्ये एका बाजूला सर्व शास्त्र, पुराण, वेद, उपनिषद, ग्रंथ सगळं काही ठेवलं आणि एका पारड्यामध्ये भागवत ग्रंथ ठेवला. आणि पहा काय चमत्कार, भागवत ग्रंथाचं पारडं जड झालं. आणि मग तेव्हा ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की जो ग्रंथ 7 दिवसात भगवत प्राप्ती करून देऊ शकतो तो खरोखरच श्रेष्ठ आहे. आणि मग ब्रह्मदेवानी भागवत ग्रंथाला श्रीमद अशी उपाधी दिली. श्री म्हणजे काय, तर श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे राधाराणी आणि श्री म्हणजे सर्व शुभ तत्व आणि मत म्हणजे युक्त, म्हणजे अशा सर्व शुभ तत्वांनी युक्त असलेलं हे श्रीमद भागवत शास्त्र. आणि तेव्हापासून या भागवत ग्रंथाला श्रीमद भागवत ग्रंथ असं आपण संबोधू लागलो. आणि त्यानंतर भागवत म्हणजे काय, तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा समन्वय म्हणजे भागवत ग्रंथ. तर आता पुढं नारदजींची कथा आहे. एकदा विशालाय चत्वारंशे मलाः सत्संगार्थं समायाता ददृशस्तत्र नारदम्. म्हणजे एकदा नारदजी आणि सनकादिकांची बद्रीनाथमध्ये भेट झाली. आणि सनकादिक ऋषी म्हणजे कोण, तर ब्रह्मदेवाचे 4 मानस होते. सनक, सनंदन, सनातन, सनत्कुमार हे 4 ब्रह्मदेवाचे मानस होते. यांची नारदजींची भेट झाली. कुठं, तर बद्रीनाथमध्ये. आणि त्या सनकादिकांनी नारदजींना अतिशय चिंतित आणि दुःखी अवस्थेमध्ये पाहिलं. आणि नारदजी कधीच चिंतित आणि दुःखी अवस्थेमध्ये राहत नाही. ते सतत भगवत चिंतन करत असतात, आनंदात असतात, भ्रमण करत असतात. आणि या दिवशी त्यांना नारदजी असे दुःखी आणि खिन्न अवस्थेत दिसले. त्यामुळे सनत्कुमाराने विचारलं, कथं ब्रह्मति अनुग्रहः कुतश्चित्तात् भवान् त्वरितं त्वमेव विग्रहः दर्शयामः. म्हणजे हे नारद महर्षी, तुम्ही दुःखी खिन्न अवस्थेमध्ये का आहात आणि तुम्ही कुठून आलात, कुठं जात आहात, अशी विचारपूस सनकादिकांनी केली. मग नारदजी सांगायला लागले, अहं पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तममिति पुष्करं प्रयागं च काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्र कुरुक्षेत्र श्रीरंगं सेतुवसनाम् एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. म्हणजे मी पृथ्वी भ्रमण करण्यासाठी निघालो आणि सर्व तीर्थक्षेत्र पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी ही सर्व तीर्थे मी फिरलो. सगळीकडे सर्व तीर्थस्थानी मी गेले. आणि मी हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र आणि श्रीरंग सेतुबंधावर सुद्धा गेलो. पण नापश्यं पुत्रचिच्छम मनस्संतोषकारकम्. म्हणजे बघा, परिणाम धर्ममित्रेण नरके बाधिता. म्हणजे नापश्यं पुत्रचिच्छम म्हणजे काय आणि मनस्संतोषकारकम् म्हणजे काय, तर मला कुठेही संतोष आणि समाधान दिसलं नाही. मंदासमंदतनयो मंदभाग्यो मुखद्रुतः पाखंडनियतः संतो विरक्तास परिक्रमः. अर्थात कुणी कुणाचा मान ठेवत नाही, जो जसा दिसतो तसा वागत नाही, जो समाजामध्ये ब्रह्मचारी म्हणून वावरतो तो वासनायुक्त आहे. आणि जो मौनी बाबा म्हणून वावरतो तो अतिशय बकवास बडबड करणारा आणि व्यर्थ बोलणारा आहे. त्याचबरोबर जो त्यागी बाबा म्हणून वावरतो त्याच्याकडे असंख्य भोगविलास, ऐश्वर्य, बंगले, गाड्या हे सर्व मला दिसतं. सत्कर्म आणि सदाचार लुप्त झालेले मला दिसते. आणि एवढंच नाही तर तरुणी प्रमुखाने शारदोदिदायकः कन्या विक्रयणोभान दंपती नाम कल्पना. म्हणजे आता घरातील वृद्धांना कोणी विचारत नाही. आता सगळीकडे तरुण स्त्रियांची सत्ता आलेली आहे. प्रत्येक घरामध्ये सुनांची सत्ता आलेली आहे. आता या शास्त्रामध्ये असं अगदी ठळक केलेले आहे. घरातले निर्णय घेण्यासाठी शारदोदिदायकः म्हणजे मेवण्याचा सल्ला घेतला जातो. आणि घरातल्या वृद्ध आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना आता कोणीही विचारत नाही. आणि एवढं सुद्धा कन्या विक्रयणोभान म्हणजे कन्येचा विक्रय करताना दिसला. आणि एवढंच नाही तर
वाटलं. हे सगळं वातावरण पाहून माझं मन दुःखी झालं होतं. मग मी वृंदावनामध्ये आले आणि तिथं मी एक तरुणी पाहिली आणि तिच्या बाजूला तिच्या समोर दोन वयोवृद्ध पुरुष पडलेले होते. तर मला असं वाटलं की त्या स्त्रीला विचारावं की आपण कोण आहात. ती स्त्री अतिशय सुंदर आणि तरुण होती आणि तिच्याजवळ दोन वृद्ध पुरुष होते. म्हणून मला तिची दया आली होती की काय कारण असेल, कशामुळे तिला असं दुःखी अवस्थेमध्ये बसलेली असेल. पण मी तिला काही विचारलं नाही, कारण कलियुगामध्ये ओळख नसताना कोणी कुणाला काही विचारलेलं चालत नाही. त्यामुळे मी दुसराच पुढे निघाले. पण त्या स्त्रीने मला आवाज दिला, भोगो सर्व क्षण विश्वास मज्जितामपि नाशय दर्शनतो लोकस्य सर्वथा घरम घरम. म्हणजे ती स्त्री म्हणाली, हे साधू महाराज क्षणभर थांबा. आणि कारण तिला असं वाटलं की हे साधू महाराज माझं दुःख दूर करू शकते, हेच माझी मदत करू शकते. म्हणून तिनं त्याला थांबायला सांगितलं. त्यांचं दर्शन तिला सकारात्मक लागलं आणि तिने सांगायला सुरुवात केली नारदजींना, अहं भक्तिरिति ख्याता यो वेदनयो मतो ज्ञानोदयाचे नामाना उपाले योगेन जलचरो. म्हणजे माझं नाव आहे भक्ती आणि हे दोघं माझे पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. पण हे दोघं कलीच्या प्रभावामुळे वृद्ध झाले आहेत आणि मी जेव्हा वृंदावनामध्ये आले तेव्हा मात्र मी पुन्हा तरुण झाले, कारण मी त्यांच्यासाठी वृद्धच झाले होते. मग नारदजी विचारायला लागले, असं कसं तुम्ही तरुण झालात आणि मुलं म्हातारी कशी काय झाली. तेव्हा भक्ती महाराज सांगायला लागली, उत्पन्नाचा वृद्धी कर्नाटके तथा क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जनता होता. म्हणजे मी द्रविड देशात उत्पन्न झाले आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये मी वाढले आणि गुजरातमध्ये मी जर्जर झाले आणि महाराष्ट्रात मात्र मला खूप स्थान मिळालं. आणि भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आम्ही अशा जर्जर अवस्थेमध्ये जेव्हा वृंदावनामध्ये आलो तेव्हा ज्ञान आणि वैराग्य मात्र वृद्धच राहिले आणि मी मात्र तरुण झाले. कारण वृंदावनामध्ये भक्ती खूप केली जाते पण ज्ञान आणि वैराग्याला कोणी विचारत नाही. असं तिला म्हणाली, वृंदावनचे संयोगातूनच कोण करुणी हवा. म्हणजे मी ही दोघं अशीच वृद्धच राहिली आणि मग हे नारदजी आई तरुण आणि मुलं म्हातारी हे बरं दिसतं का. म्हणून हे गुरुवर तुम्ही माझ्या मुलांना पुन्हा पूर्वस्थिती प्रदान करा, त्यांना तरुण करा, त्यांना तारुण्य प्राप्त करून द्या, अशी प्रार्थना भक्ती महाराणीने नारदजींना केली. मग नारदजी म्हणाले, तुम्ही चिंता करू नका म्हणे, हा तर कलीचा प्रभाव आहे आणि या युगात हे खरंच आहे की ज्ञान आणि वैराग्याला कोणी विचारत नाही. पण तुम्ही आता चिंता करू नका, मी तुमचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. मग काय त्यांनी काय केलं. मग भक्ती महाराणी म्हणाली, जर या कलियुगामध्ये ज्ञान वैराग्याला कोणी विचारत नाही तर मग या कलियुगाला परिस्थिती राजांना ठेवलंच कशाला. त्याला तुझं शासन करून सोडून कशाला दिलं, त्याला मारून टाकायचं असतं. तेव्हा नारदजी म्हणाले, हे कलियुग किती वाईट असतं, याच्यामध्ये कितीही दोष असले तरी सुद्धा यामध्ये चांगला गुण आहे आणि तो म्हणजे या युगामध्ये, या कलियुगामध्ये आपण भगवत प्राप्ती करून घेणं अतिशय सुलभ आहे. कारण जे बाकीचे 3 युग होते त्या 3 युगांमध्ये आपल्याला हजार वर्ष तपश्चर्या करावं लागायच्या. आयुष्याने तसं होतं पण भगवत प्राप्ती करणं हे त्या काळामध्ये सोपं नव्हतं. पण आता मात्र आपण फक्त श्रद्धा आणि भक्तिभावानं जर भगवत चिंतन केलं तर आपण या जन्मामध्ये, या कलियुगामध्ये साक्षात भगवत प्राप्ती करून देऊ शकतो. आणि त्यामुळेच या कलियुगाला परिस्थितीने या जागा दिली असं त्यांनी सांगितलं. यत्फलं नास्ति तपसा योगेन समाधिना तत्फलं लभते सर्वे कलौ केशव केतना. म्हणजे इतर युगामध्ये भगवंताची प्राप्ती करणं अतिशय कठीण होतं पण कलियुगात मात्र भगवंताची प्राप्ती करून घेणं हे अतिशय सुलभ करून गेलेलं आहे. कलौ केशव केतना म्हणजे हरिनाम घेऊन स्वतःला उद्धरून घेता येतं आणि भगवंताला प्राप्त करून घेणं
मग गीता पाठ केले आणि कसे केले म्हणजे वेळोवेळी अनेक वेळा केले. मग काय व्हायचं, ते थोड्या वेळासाठी जागे व्हायचे आणि पाठ संपला पुन्हा मोठी पाहिजे. मग असं कित्येक वेळा केलं तरी तसंच व्हायला लागलं. मग नारदजीला चिंता वाटायला लागली. म्हणजे आता काय करायचं, आपण तर सगळे पर्याय करून बघले, भक्तीचं दुःख कसं निवारण करायचं. त्यामुळं ते जेव्हा चिंतेत होते तेव्हा एक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी करून सांगितलं, एकच धर्म सत्कर्म सुरक्षेकम समाचार प्रत्येक कर्माविदासेती साधवसाध भूषण. म्हणजे हे नारदजी, तुमचं हे सत्कर्म नक्कीच सफल होणार आणि तुम्हाला बद्रिकाश्रमामध्ये त्यासाठी जावं लागेल. तुम्ही तिथं जा, तीर्थयात्रेला, आणि तिथं तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. पहा, म्हणजे सनत कुमारांनी जेव्हा नारदजींना प्रश्न विचारला होता, तुम्ही दुःखी का, चिंतित का, त्याचं उत्तर नारदजींनी एवढं, मी कशासाठी दुःखी आहे, चिंतित आहे, हे एवढं सांगितलं. मग आता सनकादिकांना नारदजींच्या चिंतेचं कारण मिळालं होतं. मग म्हणाले सनकादिक की माचिंता देवर्षे वर्षम चित्ते समावर. म्हणजे तुम्ही आता चिंता करू नका देवर्षी नारदजी, आता तुमच्या चिंतेचं समाधान माझ्याकडे आहे म्हणे. तुम्ही आता निश्चित व्हा. अहो नारद धन्यसी विरक्तानां श्रवणेहि सदा श्रीकृष्णदास्यानां अग्रणीर योग भास्करः. म्हणजे आता तुम्ही निश्चित राहा आणि फक्त श्रीमद भागवताची कथा करा. म्हणजे त्यामुळे काय होईल, ज्ञान आणि वैराग्य होतील आणि त्यांना पुन्हा तारुण्य प्राप्त होईल. मग नारद म्हणाले, हे कसं शक्य, काय आहे या भागवत शास्त्रामध्ये. तेव्हा सनकादिक म्हणाले, यामध्ये वेदांची सार आहे, सार. मग नारद म्हणाले, आपण मी तर आता तिथं वेद पाठ करून आलो, सगळे वेद वाक्य घोष करून आलो, तिथं गीता वाचली, सगळं केलं, तरी सुद्धा ते उठले नाही. मग तुम्ही सांगताय की वेदांच्या साराने ते उठतील, असं कसं शक्य आहे. मग नारद म्हणाले, अहो नारदजी मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय तर एखाद्या फळाचं आपल्याला चव चाखायची असेल तर आपण काय करतो, त्या झाडाची साल मुळं खोड आपण खातो का, नाही, आपण काय खावं लागतं, फळच खावं लागतं. मग ते फळाची चव चाखण्यासाठी ते फळ आपल्याला चाखावं लागतं. आणि निगम कल्पतरू बलिनम फलम शुभकाम संयम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसी द्विभाविका. म्हणजे हे असं गोड फळ, वेद हा मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला लागलेलं हे भागवत रूपी फळ आहे. एक गोड रसाळ फळ आपण चाखलं तर नक्कीच ज्ञान आणि वैराग्य उठतील आणि त्यांना पुन्हा तारुण्य प्राप्त होईल. मग नारदजींना हे पटलं. मग नारदजी म्हणाले, ठीक आहे, मग आता कथा पूर्ण करायची, असं त्यांनी विचारलं. नारदजींनी हा प्रश्न विचारला सनकादिकांना, त्याचा आपण कथा करायची होतं. तेव्हा सनकादिक म्हणाले, गंगाद्वार म्हणजे हरिद्वारला आनंद घाटावर आपण ही कथा करावी आणि तिथंच तुम्ही ही कथा करा. मग नारद म्हणाले, काही सांगत नाही, आपण आनंद घाटावर ही कथा करू. आणि मग आता ही कथा सांगणार कोण. तेव्हा नारद म्हणाले, कथा ही तुम्हाला सांगावं लागणार नाही, तुम्ही दोघांनी आमच्या सोबत चलायचं आणि तुम्ही तिथं कथा सांगायची. सनकादिक म्हणाले, आम्ही जन्मच त्याच्यासाठी घेतलाय, त्यामुळे आम्ही तर कथा सांगायला तयारच आहोत. तुम्ही घरामध्ये तयारी आहे, गंगाधरला आपल्याला जायचे आणि हरिद्वारला निघाले आणि मग कथा करायची ठरली. मग आता त्या आनंद घाटावर कथेसाठी सर्वांना आमंत्रित केलं. तर माझं कोण कोण आलं बघा. कथा ऐकण्यासाठी, कथा श्रवण करण्यासाठी धावत त्या येईल सर्वे प्रथम वैष्णव. हा म्हणजे सर्व वैष्णव धावायला लागले ही कथा ऐकण्यासाठी. कोण कोण आलं बघा. भृगु वसिष्ठ चवनिष्ठ गौतम मेघातिथिर देवल देवराजो रामस्तथा गादिष्ट शास्त्रो मुकुट पुत्रा पिप्पलाहा. असे हे सर्व ऋषी तिथं कथा श्रवण करण्यासाठी आणि आनंद घाटावर. आता या श्लोकामध्ये सर्व ऋषींची नावं आहेत. भृगु, वसिष्ठ, चवन, भार्गव, गौतम हे सर्व ऋषी आहेत. हजारो ऋषी, सर्व उपनिषद, सर्व शास्त्र मूर्त रूप धारण करून आनंद घाटावर आले आणि सर्व नद्या 66 अरब तीर्थ सगळ्या
म्हणजे सध्या जे आपण करतोय किंवा ऐकतोय ते काय पितरांच्या प्रित्यर्थ आहे. जो आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ भागवताची कथा करतो किंवा श्रवण करतो त्याचा समग्र पितृदोष नाहीसा होतो आणि त्याचे सर्व पितर वैकुंठ घाला जातात. सर्व पितर वैकुंठ घाला जातात असं शास्त्र सांगतं. त्याचबरोबर सुवर्ण सिंहासनावर जो भागवत दान करतो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. सुवर्ण सिंहासनावर जो भागवत दान करतो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. आणि सनकादिक सांगतात ज्या मूर्खानं एकदाही चित्त लावून भागवताची कथा ऐकली नाही त्याचा जन्म श्वानासारखा वाया गेला. श्वान म्हणजे सगळ्यांना माहित आहे. म्हणून कथा ही श्रवण केलीच पाहिजे. आपल्या संसारामध्ये आपण जर गुरफटलो तर आयुष्य संपेल पण संसार संपणार नाही. आणि ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात घेतली पाहिजे. आपण जगतोय पण फक्त संसार करण्यासाठी जगत नाही. आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलंच पाहिजे. कारण हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. आणि हे सांगण्यासाठी आपल्याला भगवंतानं असे हे दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे संत आणि ग्रंथ हा आपल्या जीवनामध्ये असायलाच हवा. प्रत्येकाला संसारामध्ये होते प्रत्येकाला, पण त्याच्यातून थोडासा वेळ भगवत चिंतनासाठी आपण काढलाच पाहिजे. तरच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि आता फक्त भागवताचा महिमाच सांगणं सुरू होतं. तोच पूर्व दिशेकडून भक्ती ज्ञान आणि वैराग्य चालत येताना दिसले. आणि हे सर्व दृश्य पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला. ज्ञान वैराग्याच्या हाताला धरून भक्ती मार्गाने येत होती. आणि दिव्य घंटानाद होत होता, दिव्य शंखनाद होत होता. भक्ती गोविंद स्वरूप करत्री प्रेमैका धरती भरोग धरती भक्ती सुलोतो करुणो कृपा प्रेमैका कृपा सत्ता विरासे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नामे नामानि मोहरते. म्हणजे ज्ञान वैराग्य करून झाले आणि त्यांची वृद्धावस्था निघून गेली होती. आणि आता कथेमध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य उपस्थित झाले होते. आणि आता भक्तिमातेने सगळीकडे पाहिलं. सगळे जागा बंद भरलेली होती. भक्तिमातेला कुठे जागा दिसेना. म्हणून तिला सनकादिकांना विचारलं मी कुठं बसू. तेव्हा सनकादिक म्हणाले हे भक्ती तू तर गोविंदाची प्राप्ती करून देणारी आहेस आणि गोविंदाच्या स्वरूपाची प्राप्ती करून देणारी आहेस. त्यामुळे तू भगवंताचं मनन करणारी आहेस. आणि मी आजपासून तुला एक स्थान देतो, एक जागा देतो कायमची. तू त्या जागेवर जायचं. तर कोणती जागा दिली सनकादिकांनी? तर हृदयामध्ये, भक्तांच्या हृदयामध्ये तू आजपासून स्थिर राहायचं असं भक्ती महाराणीला सनकादिकांनी सांगितलं. आणि जे जे भक्त भागवत कथा श्रवण करायला येतात त्या प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये आता भक्ती विराजमान झाली. आणि आता भक्तीचं अशा प्रकारे दुःख निवारण झालं होतं आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला होता. पण आपले नारदजी हे समाधानी होतच नाही. आता एकाच दुःख निवारण केलं की त्यांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला. म्हणे आता हे तर झालं म्हणे भक्ती ज्ञान वैराग्याचं, पण असं सांगा म्हणे की जो मनुष्य आयुष्यभर पापकर्म करत असेल, संतांचा अनादर करत असेल, लोकांवर अन्याय अत्याचार करत असेल आणि दुराचारी व कपटी असेल, अत्यंत पापी असेल, अशा एखाद्या व्यक्तीचा उद्धार भागवतामुळे होतो का म्हणे असा प्रश्न नारदजींनी विचारला. मग सनकादिक म्हणाले तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार नाही. हे भागवतशास्त्र असं आहे की ते सगळ्यांनाच भेट करतं. फक्त तिथं श्रद्धा आणि भक्ती पाहिजे. भजन
आणि तसं मला तर म्हणजे श्लोक वगैरे सगळं आत्महत्या सांगायची आवड आणि तसं सांगितलं तर आपल्याला लक्षात येते ना बरोबर सांगितलं की मग काहीच काही होतं वाटत नाही. आता पुढं कोकण आणि धुंदुकाची कथा आहे आणि ती कथा आमच्याकडे तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचे ब्राह्मण राहत आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. धुंदुली आणि आत्मदेव हे दोघं ज्या नदीच्या काठी राहत होते तिथं त्यांचं म्हणजे अगदी सुखाचा संसार होता. सर्व काही होतं पण त्यांच्या जीवनामध्ये संतान सुख नव्हतं आणि धुंदुलीचा स्वभाव आणि आत्मदेवाचा स्वभाव या दोघांमध्ये अगदी तफावत होती म्हणजे विरोधाभास होता. हे अतिशय शांत सुस्वभावी होते आणि धुंदुली मात्र अतिशय रागी क्रोधी आणि स्वार्थी स्वभावाची होती आणि त्यांच्या घरी संतान सुख नसल्यामुळं आत्मदेवाला मात्र सतत दुःख व्हायचं की आपल्याला एक संतान असायला हवं होतं, एक मूल असायला हवं होतं असं ते सतत चिंता करायचे, दुःख करायचे. आणि जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं ते खचू लागले. त्याला वाटू लागलं की आता आपण काय करावं, काय उपाय करावा की ज्यामुळे आपल्याला संतान प्राप्ती होईल. आणि मग जेव्हा त्यांना काहीच मार्ग दिसत नव्हता, जेव्हा ते खूप खचून गेले तेव्हा त्यांनी विचार केला की आता आपल्या जगण्याला कधी अर्थ नाही आणि आता आपण देहत्याग करायचा. म्हणून आत्मदेव एके दिवशी मनामध्ये घेऊन गेले आणि त्यांनी ठरवलं की आता आपण आत्महत्या करायची. पण झालं असं की तिथं वनामध्ये त्यांना एक ब्राह्मण भेटले, संत भेटले. त्या संतांची नजर यांच्यावर पडली, आत्मदेवावर पडली. मग आत्मदेवाला त्या संतांनी विचारलं की तू या वनामध्ये काय करत आहेस, इथं कशासाठी आलेला आहेस? तेव्हा आत्मदेवानं त्या संतांना सांगितलं की माझ्या जीवनामध्ये सर्व काही ठीक आहे पण मला संतान सुख नाही आणि मला एक पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे पण ती मात्र पूर्ण होत नाही आणि आता मी माझा देहत्याग करण्यासाठी वनामध्ये आलेलो. मग त्या संतांनी, त्या ब्राह्मणाने आत्मदेवाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणे जे तुझ्या भाग्यात नाही, जे नशिबात नाही त्याची भाव करण्यापेक्षा, त्याची इच्छा करण्यापेक्षा जे तुझ्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आहेत ते तू भगवत चिंतनामध्ये घाल आणि पुत्रप्राप्तीचा मोह सोडून दे असं त्यांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आत्मदेव मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. तो म्हणाला जर मला संतान होत नसेल, संतान प्राप्ती होणार नसेल तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही आणि मी आता देहत्याग करणार. मग त्या ब्राह्मणाला संताला असं वाटलं की याला भगवत भक्तीच्या मार्गावर न्यावं म्हणून त्यांनी त्याला खूप काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांच्या हस्तरेषा आणि हस्तकावरच्या रेषा पाहून त्याला हेही सांगितलं की अरे बाबा या जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मात सुद्धा तुला संतान प्राप्तीचं सुख नाही, तुझ्या नशिबात, तुझ्या भाग्यामध्ये संतान सुख नाही. त्यामुळं तू हट्ट सोडून दे आणि भगवत चिंतनाच्या मार्गाला लाग. पण आता तर उलट झालं. आत्मदेवाला वाटायला लागलं तुम्हाला 7 जन्मांचं भविष्य कळतं तर मग तुम्ही मला याचा उपाय का सांगू शकत नाही? तुम्ही तर अतिशय ज्ञानी महापुरुष आहात, तुम्ही मला 7 जन्मांचं भविष्य सांगितलं, मग आता उपाय आहे तुम्ही सांगा. मग ते ब्राह्मण देवता नाही मी हे करू शकत नाही. तेव्हा मग आत्मदेव काय म्हणाले मी तुमच्याच पायावर आता मी प्राण देणार. मग त्या संताला भीती वाटायला लागली म्हणजे एक ब्रह्महत्येचं पातक आपल्या नशिबाला लागेल. आपण चांगलं समजावून सांगायला गेलो तर हे उलट झालं. त्यामुळे मग आता त्यांनी नाईलाजास्तव त्यांच्या डोळ्यातून एक फळ काढलं आणि आत्मदेवाला दिलं आणि आत्मदेवाला सांगितलं की तू हे फळ तुझ्या पत्नीला खायला
मुलीला संतान प्राप्ती होईल. मग काय आनंदात उड्या मारत मारत मस्तपैकी आतमध्ये उभे आले आणि मुलीला सांगितलं एक फळ म्हणे असं एक फळ प्राशन कर खा, हा संतान दिलेला प्रसाद आहे आणि यामुळे आपल्याला संतान प्राप्ती होईल. त्यामुळे मग ते फळ दिल्यावर आता दुसरी थोडी स्वार्थी स्वभावाची होती, चिडचिडी होती. मग तिने विचार करायला लागली म्हणे खरंच हे फळ खाल्लं आणि मी जर खरंच करत राहिले तर माझं शरीर कसं होईल, मला किती त्रास सहन करावा लागेल, मग माझं सौंदर्य नाहीसं होईल, मग त्यापेक्षा नकोच मला हे एवढे वर्ष असे काढले तर अजून काही वर्ष काढू. म्हणून तिने विचार करायला लागली की आपण हे फळ खावं की नाही खावं. मग तेवढ्यात काय झालं तुझी बहीण ती खाली. मग त्या बहिणीला सगळी हकीकत सांगितली म्हणे कोणत्या साधूबाबांना फळ दिले की आणि ते फळ मला खायला सांगायचे कसं करू. तर ती म्हणाली अगं तुझा प्रश्न काय आहे, तुला संतान पाहिजे, तुला संतान पाहिजे तर मग एक काम कर म्हणे मी गजर आहे सध्या तर मी माझं गुण तुला देऊन टाकते आणि तू सांग म्हणे आत्मदेवाला की मी गजर आहे तू दिलेलं फळ मी खाल्लं आणि हे फळ काय करू, हे फळ तू गायला देऊन टाक म्हणे. मग तसंच केलं, दोघींचं मस्त ठरलं तसं. दोघींनी ते फळ गायला खाऊ घातलं आणि तिने जाणं सुरू केलं. मी फळ खाल्लं आणि आत्मदेवाला जायचं आणि मग आत्मदेवाला अतिशय आनंद झाला. आत्मदेव म्हणाले बरं झालं म्हणजे मी मनात गेलो त्याचा फायदाच झाला मला. काही काय असतं मला आता संतान प्राप्ती होणार म्हणून बिचारे आनंदात होते. असेच महिने गेले. मग काही दिवसांनी जेव्हा त्या दोघींची पुष्टी झाली मग तिने तिचं मुलीला आणून दिलं आणि घरामध्ये आनंद सुरू झाला. मग काही दिवसांनी पुन्हा ज्या गाईला ते फळ खावं होतं त्या गाईला पण मुलगा आणि त्या मुलाचा एक गाय गाय सारखायचं. मग आता आत्मदेव म्हणाले बघा नाही देवाला नाही आणि देवाला दिलं तर चप्पल फाटते, आता तर गायला म्हणतो गायला आता दोन्ही पण झाले. त्याच्यामुळं ते अतिशय आनंद होते. मग आता काय भगवानचे नाम ठेवला, गायच्या मुलाचं नाव गोकर्ण असं ठेवलं कारण त्यांचे कान गाय सारखे आणि दुर्गुरीच्या मुलाचं नाव तिच्या नावावर धुंदुकारी असं ठेवलं. मग काय दोघंही वाढायला लागले. पण जो संतांचा प्रसाद होता जे गायीचं मूल होतं ते मात्र भगवत भक्ती करणार निघालं, भक्ती मार्गावर निघालं, भक्ती मार्गावर जाणार निघालं आणि जो दुर्गुरीचा मुलगा होता तो मात्र धुंदुकारी अतिशय वाम मागायला लागला, वाईट मागायला लागला आणि मग आता चोऱ्या करायला लागला, नको नको ते व्यवहार करायला लागला. मग आत्मदेव अतिशय दुःखी झाले, चिंतित झाले. अरे मी जेव्हा मनामध्ये गेलो होतो तेव्हा मला त्या संतांना सांगितलं होतं की तुला संतान सुख प्राप्त होणार नाही. आता मला वाटायला म्हणे की खरंच ते खरंच होतं कारण संतान नव्हतं तेव्हा मी दुःखीच होतो आणि आता संतान प्राप्ती झाली तरी पण मी दुःखीच आहे. म्हणजे तेच बरोबर होतं. कधी लक्षात आलं सगळी वेळ निघून आता लक्षात येऊन उपयोग तरी काय. आता तर शेवटची वेळ आली. मग शेवटी काय म्हणे आले गोकर्णाजवळ आणि गोकर्णाला विचारलं म्हणे आता तू भगवत भक्त आहेस, आता तूच मला सांग म्हणे काय करायचं. तेव्हा गोकर्णजींनी आत्मदेवाला उपदेश केला आणि सांगितलं की बाबा या जगामध्ये कुणीच सुखी नाही, प्रत्येक जण कशा कोणत्या दुःखात ग्रासलेला आहे आणि सुखी फक्त तोच आहे ज्याने भगवत चिंतनाचा आश्रय घेतलेला आहे. बाकी सारे सर्व निरंतर दुःखामध्येच बुडालेले आहे. आणि असं सांगायला लागले न जन्मस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. म्हणजे कोई तन दुखी कोई मन दुखी, म्हणजे धनवीन रहत दास और थोडे थोडे सब दुखी सुखी प्रभु के दास. म्हणजे असे सर्व जगामध्ये सगळीकडे दुःख आणि दुःखच पसरलेले आहे. आणि अशा प्रकारे गोकर्णजींनी आत्मदेवांना भक्ती मार्ग दाखवला. पण हा भक्ती मार्ग दाखवताना गोकर्णजींनी आत्मदेवांना उपदेश केला आणि त्याच उपदेशाला गोकर्णगीता असं म्हटलं जातं. तर त्या गोकर्णगीतेमधला एक श्लोक आपण धर्म भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामदोषान् अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशु भूत्वा सेवा कथा
घेऊन मनामध्ये निघून गेले. आणि इकडं काय झालं, त्यानंतर गोकर्णजी सुद्धा गयेमध्ये गेले, तीर्थयात्रेला गेले. आणि इकडं काय झालं, आता धुंधुकारीचं वाईट वागणं अतिशय वाढलेलं होतं. त्यानं घरी 5 दलिका आणून ठेवल्या आणि धुंधुली मात्र त्या सगळ्या कंटाळून तिनेही आत्महत्या केली. मग त्या 5 दलिकांना जेव्हा त्यांना घरी आणून ठेवलं, मग आता त्यांचं भरण पोषण करावं लागलं. म्हणून त्यानं काय केलं, धुंधुकारीनं राजाच्या घरी चोरी केली. आणि मग राजाच्या घरी चोरी केल्यावर मग या 5 दलिकांना काय वाटायला लागलं की आता याला राजाने पकडलं तर याच्यासोबत आम्हालाही शिक्षा भोगावी लागेल. म्हणून त्यांनी काय केलं, त्या धुंधुकारीला मारून टाकलं 5 दलिकांनी आणि त्याचं प्रेम त्याच वास्तवामध्ये ठेवलं, त्याच घरामध्ये ठेवलं आणि त्यातून सगळं धन संपत्ती घेऊन पळून गेलं. मग काही दिवसांनी पुन्हा गोकर्णजी वापस आले आणि त्यांना दिसलं की या वाड्यामध्ये काहीतरी अज्ञात शक्ती इथं स्थापन झालेली आहे आणि दुष्ट शक्तीचा एक प्रादुर्भाव झालेला त्यांना दिसला. मग त्यांनी त्यांच्या कमंडलमधलं अभिमंत्रित पाणी घेतलं आणि त्या जागेवर शिंपडलं आणि सांगितलं, जो कोणी असेल त्यानं प्रकट व्हावं, समोर यावं. तेव्हा मग धुंधुकारी समोर आला. धुंधुकारीचा आत्मा बोलायला लागला की मी तुमचा भाऊ आहे धुंधुकारी आणि माझ्या आत्म्याला शांती लाभलेली नाही. तेव्हा मग गोकर्णजींना आश्चर्य वाटायला लागलं. ते म्हणाले, मी जेव्हा तीर्थयात्रेला गेलो होतो तेव्हा गयेमध्ये मी तुझ्यासाठी तर्पण केलं होतं, तरी सुद्धा तुला मुक्ती मिळाली नाही, असं कसं? तेव्हा मग धुंधुकारी म्हणायला लागला की मी आयुष्यामध्ये एवढं पाप केलेलं आहे की कितीही तर्पण केली, कितीही श्राद्ध कर्म केले तरी सुद्धा मला मुक्ती प्राप्त होणार नाही. म्हणून आता तुम्हीच मला याचं मुक्त करा, असं धुंधुकारीला सांगितलं. मग धुंधुकारीला आता या योनीमधून मुक्त करण्यासाठी, प्रेतयोनीमधून मुक्त करण्यासाठी गोकर्णजी विचार करू लागले आता काय करायचं. मग त्यांनी सूर्यदेवाला प्रार्थना केली आणि सूर्यदेवाला विचारलं की मी काय केल्यामुळे धुंधुकारीचा आत्मा मुक्त होईल. मग सूर्यदेवाने सांगितलं की तुम्ही एक भागवताची कथा करा आणि ती कथा धुंधुकारीला ऐकायला सांगा. मग गोकर्णजींनी ठरवलं की आता आपण भागवताची कथा करायची. पण आता प्रश्न असा पडला की माणसं कथा ऐकायला बसत नाहीत, मग हे प्रेत आत्मा कशी काय कथा ऐकतात, असा प्रश्न त्यांना पडला. मग एक जणांनी सांगितलं की एक बांबू घ्या आणि त्यामध्ये धुंधुकारीच्या आत्म्याला बसायला सांगा आणि तो पण का बसणार, तर त्याला मुक्त व्हायचं तर म्हणून बसणार. दुसरा कुठला आत्मा त्याला मुक्त व्हायचं असेल तर तो बसणार नसणार. आणि मग त्यांनी तसं सांगितल्यामुळं तसंच ठरलं. आता गोकर्णजी कथा सांगायला लागले. धुंधुकारीचा आत्मा त्या बांबूमध्ये बसला आणि पहिल्या दिवसाची, प्रथम दिवसाची कथा सुरू झाली. पहिली कथा झाली की त्या बांबूचा एक गाठ फुटली. अशा 7 गाठी त्या बांबूला होत्या आणि पहिला दिवस झाला, पहिली कथा झाली की एक गाठ फुटायची. असं रोज 7 दिवस 7 गाठी फुटल्या आणि मग 7व्या दिवशी धुंधुकारीचा आत्मा मुक्त झाला. त्याला न्यायला भगवंताचं विमान आलं. मग सगळेजण विचारायला लागले, म्हणजे कथा तर सगळ्यांनी ऐकली श्रद्धा भक्ती भावना, मग त्यालाच त्याला न्यायला विमान कसं काय आलं? तर मग तेव्हा विष्णुपार्षद म्हणायला लागले, याला मुक्त व्हायचं होतं म्हणून त्यानं श्रद्धा आणि भक्ती भावना काय केली आणि तुम्ही सर्वांनी कथा ऐकली, पण ती भक्ती भावानं श्रद्धेनं ऐकली नाही. अर्ध लक्ष इकडं अर्ध लक्ष तिकडं असं करून तुम्ही कथा ऐकली म्हणून तुम्हाला मुक्ती मिळाली. आणि मुक्ती आहे भगवंताचं विमान येणं म्हणजे काय, विष्णुपार्षद येणं म्हणजे काय, की ज्याची वेळ आली त्या वेळेला त्याचं कर्म पाहून येतच असतं. पण त्याच्यासाठी आपल्याला तसं कर्म करावं लागतं. म्हणून आता जरी वेळ निघून गेली नाही, आता जरी तुम्ही कथा श्रद्धेनं नाही ऐकली, पूर्णपणे नाही ऐकली, तरी सुद्धा आयुष्यभरामध्ये पुन्हा
काशी मथुरा ही स्थानं सुद्धा किती पवित्र असतात. भक्ताला काय वाटतं तिथे जाऊन लोळत घ्यावी, एवढे ते तीर्थस्थानं पवित्र असतात. पण भगवंताला मात्र काय पवित्र वाटतं, काय प्रिय वाटतं, तर भगवंताला फक्त त्याचे भक्त प्रिय वाटतं. आणि त्यामुळं पवित्रतेमुळं पावन तो देश जेथ हरीचे दास जन्मभूती नामाची जनी तो नदीचा भाव जेवी पंढरीला ये सर्व. म्हणजे जिथं हरीचे दास असतात ते सर्वत्र पवित्र स्थान असतात, सर्वात पवित्र स्थान असतात. कारण त्यांच्या मुखातून भगवंताचं अखंड नामस्मरण होत असतं आणि पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो बदे अक्षर सर्व काळ. अशा भक्तांची भक्ती ही कथेची मैत्री असते, भक्तांच्या कथेची मैत्री असते. आणि कारण भक्ता ही त्रिवेणी संगम आहे. कशाचा त्रिवेणी संगम आहे? देव, भक्त आणि नाम या तिन्हींचा त्रिवेणी संगम म्हणजे तुझा गुणे करता देवाचे ही ज्ञान समाधी लागोनी उभा असेल. म्हणजे कथेमध्ये भगवान सुद्धा समाधी लावून उभा असतो. मग आता आपल्याला अमृततुल्य पुण्य पावनशा कथेचं महत्व कळालं. आणि आज प्रथम पुष्प आपण भगवंतांनी अर्पण केलं. जे काही शुद्ध चांगलं आलं असेल ती माझ्यावर असलेली भगवंताची कृपा. आणि जर माझ्या वाणीमधून काही चुका काही दोष उतरवले असतील तर तो माझ्या वाणीचा दोष आहे असं समजावं. आणि त्यानंतर आता आरती होईल. आरती हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण हरी
Gracias.